नमस्कार मंडळी. तर गणपती बाप्पा तर आले, गौरीच्या आगमनाची तयारी करायची आहे. तुमच्याकडे असतात का गौरी? तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पहिल्यांदा संध्याकाळची दिवाबत्ती करून घेते, तर इथे अनारसाची तयारी सुरू होती. आमच्या गौरीला सगळे फराळ ठेवले जातात, त्यासाठी इथे आम्ही अनारसे बनवून घेत होतो. अनारसे पण बनवून घेतले. आमच्या गौरांच्या समोर सगळा संसार ठेवावा लागतो, त्यासाठी धान्य पण ठेवतो. तर हे पॅकिंग करून आम्ही आधीच ठेवले होते. सगळं आधीच करून ठेवतो, जेणेकरून नंतर गडबड होत नाही. तर आज घरी ठेवलं होतं कीर्तन, त्यासाठी आम्ही स्वयंपाक वगैरे लवकर करून ठेवूया असं ठरवलं. तर फक्त भाकरी राहिल्या होत्या, त्या मी भाकरी करून घेतल्या. भाजी ते सगळं करून झालं होतं. त्यानंतर संध्याकाळची बाप्पांची आरती पण करून घेतली. सोफा सेट बनवून 10 दिवस झाले होते, पण आज मुहूर्त लागला गादी आणायला. गादी लावल्यानंतर आणि पिलो लावल्यानंतर वेगळाच लुक येत होता सोफा सेटला. सोफा सेटकडे बघून वाटत होता अंगापेक्षा भोंगाच मोठा झालाय. पाठीमागे ज्या उशा लावतो इतक्या मोठ्या होत्या ना, पण सॉफ्ट होत्या मस्त. त्यानंतर रात्री 9 वाजता आमच्या घरी कीर्तन सुरू झालं. त्यानंतर कीर्तन संपल्यानंतर लगेच आमच्या इथं सार्वजनिक गणपतीच्या समोर आराध्याची गाणी पण होती. तर अशा प्रकारे मस्त हा आजचा दिवस गेला. तर चला भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.